छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, ठाकरे यांचा, आदित्यजी ठाकरे यांचा, आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील नेते माननीय पुरुषोत्तमजी धोंडगे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीर प्रवेश होत आहे। खरं तर पाऊस नसता तर मातोश्रीच्या गेटपर्यंत लोक पुरले नसते, एवढे लोक आज येणार होते, आलेले आहेत, रस्त्यात अडकलेले आहेत। परंतु नांदेडमध्ये जी घटना घडली, नांदेडमध्ये सुद्धा विशेषतः मुखेड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं काही जणांचा मृत्यू झाला, शेकडो जनावरं सुद्धा वाहून गेलेली आहेत आणि त्या धर्तीवर आपण फार काही आनंद साजरा करू शकत नाही। आत्ताच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी पुरुषोत्तमजी धोंडगे यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिलेला आहे। निश्चित पुरुषोत्तमजी धोंडगे हे सातत्यानं नांदेड जिल्ह्यात काम सातत्यानं करत आलेले आहेत आणि आज ते एका राजकीय पक्षात आणि तेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करत आहे। निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि या प्रसंगी त्यांनी 1-2 मिनिटं आपल्या भावना व्यक्त कराव्या अशी विनंती करतो। अखंड महाराष्ट्राचं दैवत, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे साहेब, केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो। त्यांच्या चरणी मानाची कोटी कोटी जयक्रांती, जय महाराष्ट्र या ठिकाणी करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये सर्व महाराष्ट्राला कुटुंब म्हणून संबोधलंच नसून संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून आपलं मानलं असे आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबजी ठाकरे साहेब, विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी विनायकरावजी राऊत साहेब, आदरणीय थोरात साहेब, रोहिदासरावजी चव्हाण साहेब, उपस्थित सर्व गुराखी पेठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या मन्यार खोऱ्याच्या खाईतून आलेले सर्व म्हणजे 72 शिवसैनिक बंधू भगिनी आणि मर्द हो। खऱ्या अर्थानं ज्यावेळेस पहिल्यांदा मी एकादशीच्या जेव्हा उद्धव साहेबांना भेटायला आलो पक्षाच्या चर्चेच्यासाठी, त्या दिवशी एकादशच होती। 5 तारखेला जेव्हा आदरणीय दानवे साहेबांनी, रोहिदास चव्हाण साहेब सर्वांनी मिळून आम्ही केलं, त्या दिवशी एकादशच होती आणि आज पक्ष प्रवेश होत आहे त्याही दिवशी एकादशच आहे। आणि खऱ्या अर्थानं मला पांडुरंगाचा विठ्ठल उद्धवजी साहेबांच्या ह्याच्याने मला मिळाल्यासारखं वाटतं या ठिकाणी आणि निश्चित आमची श्रद्धा ही मातोश्रीवर राहणार आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही। काळ बदलला, माणसं बदलली, राजकारणाची परिभाषा बदलली। आज जनसामान्य माणसाचा राजकीय लोकांवरचा विश्वास उठलेला आहे। तो विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ करायचा असेल तर एक सापछबीचे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं राजकारण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, एका तिरक्यामध्ये गादी सोडणारा आमचे उद्धवजी साहेब, तशा माणसाची आज महाराष्ट्राच्या मातीला या ठिकाणी गरज आहे। पुन्हा एकदा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघत असताना आम्हाला उद्धवजींचा शब्द आमच्यासाठी प्रमाण ही या ठिकाणी आपल्या सर्व माध्यमातून या ठिकाणी देतो। आणि खऱ्या अर्थानं उद्धवजी साहेबांनी माझी भेट झाली त्यावेळेस सांगितलं, मला म्हणले की ऐन वेळेला मला सोडून जातील पुरुषोत्तम तू साहेब, मी मरून जाईल, केशवरावजी धोंडगे साहेबांच्या नावात
नावाला कुठेही गालबोट मी लागू देणार नाही. एक गोष्ट मला सांगतो, आम्ही लोणावळ्याला काल मुक्कामी होतो, भरपूर पाऊस होता. सकाळी दानवे साहेबांचं झालं बोलणं, आमचे संपर्क प्रमुख साहेबांचं थोरात साहेबांचं झालं आणि थोरात साहेब म्हणले बा तुमचा पक्षप्रवेश आहे, तुम्ही येता कसं करता काय सांगा. आणि मी मग जेव्हा सर्व माझ्या शिवसैनिक माझ्या बहादर मण्या घोड्याच्या काय वारा आहे काय करायचं, तर त्यांनी सांगितले की जगातले कुठलंही वादळ कुठलंही तुफान आपल्या प्रवेशाला रोखू शकत नाही. उद्धव साहेबांना भेटायला आपल्याला रोखू शकत नाही. आपण भिजत त्या ठिकाणी जाऊ. खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहे साहेब, फक्त पावसामुळे विखरून सगळीकडे गेले. पण ही निष्ठा आमच्या सर्व मतदारसंघाची माझी आम्ही सर्वांची या ठिकाणी आपल्या चरणी साहेब, मी माझ्या आयुष्यामध्ये समर्पण माझ्या वडिलांना केलेलं आहे. पूर्ण आयुष्य त्यांच्या तत्वावर जगलो, न्यायी हक्कासाठी लढलो. आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी उभा आयुष्य अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं, हत्याविरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो अत्याचार होतो त्या ठिकाणी त्याला काढून स्वाभिमानाची गुढी उभा करायचं काम आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी केलं. आणि तीच महंती आदरणीय आपले उद्धव साहेब आपल्या चरणी मी या ठिकाणी माझं समर्पण या ठिकाणी व्यक्त करतो. काही चुकून बोलणं झालं असेल तर मी माफी मागतो. माझं मतदार माझ्या भागातले सर्व कार्यकर्ते शिवसैनिक या ठिकाणी आले, सर्व पदाधिकारी आले, त्यांचं सर्वांचं मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्या चरणी मानाची कोटी कोटी जयक्रांती करतो. काय म्हणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी